पाटील आपण पाहत आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केलंय आणि अतिशय चांगला देखणा फटका पाहायला मिळतोय. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. चांगला फटका खेळला होता. यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. वन बाउन्सने सरळ बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर चौकार. खूप चांगलं क्षेत्र निवडलं होतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चीफ शॉट खेळलाय इनफिल्डच्या वरून. फिल्डर आहेत पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलमधून यावेळेला सिंगलवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. आयकॉन प्लेअर म्हणून आज अक्षित 11 टेंबिवली या टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विघ्नेश साखरतोडेला आपण पाहत आहेत. निधी स्पोर्ट्स कासर वडवली वर्सेस अक्षित 11 टेंबिवली. सामना क्रमांक 4. संकेतजी पाटील वेलकम. आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. हा चेंडू हाफ ट्रॅकर आहे. उडवलाय, अगदी उडवलाय. चेंडू सीमा रेषा पार. बाळासाहेब ठाकरे षटकार. जबरदस्त हिट केलंय. लवकर लेंथ पिक केली आणि तिथून या फटक्याची निवड. क्लास होता. ऍब्सोल्यूट क्लास पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅटरचा. अनेक माध्यमातून चर्चिली गेलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेकांचे वाढदिवस देखील साजरे होत आहेत. मात्र एक सन्मान असाही आपल्या एकूणच या मंचावर होईल. सन्माननीय संजय म्हात्रे सर इथे उपस्थित झालेत. इथे स्विच हिट साली गेलेत. अगदी हा चेंडू जर बघितला तर मिडल लेगला होता. तिथून तो अजून लेग साईडला जात होता. मात्र ही चुकीच्या फटक्याची निवड झाली आहे. लेग बायचा इशारा. सन्माननीय संजय म्हात्रे सर इथे उपस्थित झालेत. नुकताच महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघातर्फे दिला जाणारा आदर्श कलाध्यापक हा पुरस्कार त्यांना लाभलाय. त्या निमित्तानेच त्यांचा एक विशेष सन्मान आणि आपल्या कर्मवीर भाऊराव विद्यालयातील एक सेवानृत्य असे आपले एक शिक्षक त्यांचा विशेष सन्मान करताना द ग्रेट मराठा परिवाराला अतिशय आनंद होतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. तिथून चेंडूला अगदी दिशा दाखवली आहे. 4 धावा आलेत. गुड शॉट. सुरुवात इथे प्रमोद अफलातून सुरुवात झाली आहे. कारण एका बाजूला आपण बघतो अयूब शेख मोठं नाव आहे मात्र त्याच्या विरुद्ध देखील तितकीच मोठी कामगिरी. नेत्रदीपक सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. अगदी शफल झाले होते. लेग ब्रेक बॉलला अगोदरच ओळखलं होतं आणि खूप चांगल्या फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला पाठवून दिलं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. सेकंड बाउन्सने या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अक्षित 11 टेंबिवली टीमची 16 या धावसंख्येवर. राहुल पाटीलने खूप चांगला झेल टिपला होता. मात्र त्या झेलवर 2000 रुपये दिलेले आहेत. यावेळेला बाचे चेंट्रेकन विरेश पाटीलला परतावा लागेल. हा कमबॅक आहे. अयूब शेख कमबॅक करणं जाणतो. अनेक मैदानं ज्याने स्वतःच्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर गाजवलेले आहेत. फर्स्ट विकेट डाऊन. चला आपण केक कटिंग करणार आहोत. ऑस्डन मानकर यांचा वाढदिवस आणि बाईंना विनंती करेन की त्यांच्यासोबत आपण डीजेला विनंती करेन की बर्थडेचं प्ले सॉन्ग. बघा आत्ताच ऑड्सनचा वाढदिवस आपण साजरा केलाय. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. चला सामन्याला ज्या पद्धतीने आपण पाहतायत पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि 16 रन्स एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 लॉस ऑफ 1 विकेट.
निधी स्पोर्ट्स कासार वडवली टीमने कमबॅक केलाय, स्पेशली आयु शेखने. आणि या वेळेला आपण पाहत आहेत अक्षित 11 टेंबोली टीम. दोन्ही संघ बलाढ्य आहे संकेतजी, परंतु कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. एका साईडला विघ्नेश साखळतोडे, ज्याच्या नावावर एक मोटारसायकल पाहायला मिळते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये, ज्याने कमालीचं प्रदर्शन केलं होतं विरार विभागात, आणि त्याला एक मोटारसायकल म्हणून मालिकावीर मिळाली होती. तोच खेळाडू सध्या विघ्नेश साखळतोडे, जो अर्नाळा टीमचा हार्दिक पंड्या म्हणून संबोधला जातो, तोच खेळाडू सध्या आज आयकॉन प्लेअर म्हणून अक्षित 11 टेंबोली टीमचा पाहायला मिळतोय. सुहास पवार एका साईडला आपण पाहत आहेत, इंटेलिजंट क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते. काय म्हणशील ज्या पद्धतीने संकेतजी पाटील, ज्या पद्धतीने 16 रन आलेत आणि सुरुवात चांगली झाली. डेफिनेटली अगदी ही सुरुवात आकर्षक आहे. पाहूया आयकॉन. इथे विघ्नेशनं पाहिलं, जागा ओळखली आणि तिथून अगदी कडक बेधडक एक्स्ट्रा कव्हरला हा अफलातून चौकार. अगदी चांगला फटका होता. या वेळेला अगोदरच बॉलला पाहिलं होतं, मिडल स्टंप वरून थोडेसे ऑफ स्टंपला आले आणि बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला होता. क्लासी शॉट पाहायला मिळतोय, चौकार. विघ्नेश साखळतोडे मोठे नाव आहे, अर्नाळा क्रिकेट मधील हे मोठे नाव, आणि सध्या त्याच्या नावाची चर्चा अगदी होते. याचं कारण त्याचा खेळ आहे, त्याची मेहनत आहे, आणि प्रत्येक संघादरम्यान निश्चितच ज्या वेळेला तो आयकॉनसाठी जातो त्या वेळेला अगदी 100% इफेक्ट. मात्र एक कॉन्टेस्ट सुहास देखील अगदी मुरलेला गोलंदाज आहे. पाहूया नंतर काय करतं. इथे बघा अगदी मगाची लेन थोडीशी लांब होती, इथे थोडासा जवळून फिरवलाय. ही खासियत आहे या मोठ्या खेळाडूंची. असेच मोठे नाही झाले, मात्र इथे चॅलेंज दिलं. येस, पाहूया एक्झॅक्टली हा बॉल वाईड आहे की नाही, मात्र इथे चॅलेंज दिलंय ते म्हणजे बॅटरनं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम पाहूया एक्झॅक्टली टीसीपीच्या एकूणच कंट्रोल रूम मधून काय निर्णय येतोय. आमचे तिसरे पंच मॉन्टी घोडेकर सक्रिय आहेत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक अगदी जगलेत. अनेक खेळाडू ही स्पर्धा जगलेत आणि अनेक प्रेक्षक देखील जगलेत. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहूया वेगवेगळ्या अँगलनं, समोरचा अँगल त्यानंतर अगदी मागचा अँगल, दोन्ही अँगलने चेक केलं जात आहे. अगदी टेक्नॉलॉजीचा हाय लेवलवर वापर केला जातोय टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. आणि टीसीपी आणि मोहन रवींद्रबाई यांचं नातं एक वेगळं आहे. अगदी मोहनबाईंच्या त्या एका स्पर्धेमध्ये इट्स अ वाईट बॉल सर. त्यामुळे बॅटरचा रिव्ह्यू रिटेन राहणार आहे. थँक्यू. अवांतर धाव येते प्रमोद, आणि निश्चितच एक गोष्ट इथे लक्षात येते, मी मागाशी टीसीपी आणि एकूणच मोहन रवींद्र पाटील भाईंचं नातं आपल्यापर्यंत ठेवतो. इथे जागा बनवली आहे, विघ्नेश साखळतोडे नाही सामणार. चेंडू अगदी बाउंड्री लाईनवर पडलाय, अगदी बाउंड्री लाईनवर पडलाय. हा अजून एक उत्तुंग षटकार. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला होता. ओव्हर द विकेटने आले सुहास पवार, एक चांगले गोलंदाज आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन, आणि इथून काय फटक्याला एक्झिक्यूट केला होता, हुक केलं, आणि या 6 धावा बुक करत असताना आपण पाहत आहेत तंत्रशुद्ध फटका. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळले गेलेत. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर, 28 या धावसंख्येवर एक गडेच्या मोबदल्यामध्ये. निधी स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अयुब शेख असो, सुशांत मुकादम असो, मोहित मुकादम असो, भरपूर अनेक चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या एकूणच संघामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सध्या चर्चेत आपण बघतोय सुहास पवारला तुम्ही पाहता ॲज अ गोलंदाज, ॲज अ आयकॉन टीमचा खेळाडू. त्यानंतर अक्षित 11 टेंबिवली या संघाने देखील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला दबदबा नक्कीच केलाय. ओ काय फटका, काय फटका. मनीष पाटील नाव आहे, अगदी आपल्या नावासारखीच कामगिरी. सध्या भरपूर चर्चेत आहे हे नाव. षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय.
जसा बॉल डिलिव्हर्ड झाला या वेळेला बैठकी स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. सुपर टायमिंग फॉलिंग स्ट्रीक ज्या पद्धतीने आपण खेळतो ना त्या पद्धतीने यावेळेला मनीष पाटीलच्या बॅटमधून येताना छोटा पॅक बडा धमाका टेंबवलीचा ब्रँड आहे आणि सध्या चर्चेत राहिलेला खेळाडू काय क्लास दाखवला यावेळेला. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक सध्याच्या घडीला संकेतजी पाटील भरपूर खेळले जातात, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये घाम गाळावा लागतो आणि तो प्रॅक्टिसमध्ये कदाचित घाम गाळला असेल आणि त्यामुळे आता यश यावेळेला मिळालंय. अगदी 100%. कारण या गोष्टी सहसा होणार नाहीत. त्यासाठी अगदी ती साधना लागते आणि ती साधना त्या बॅटिंगमध्ये दिसते. रिॲक्शन टायमिंग ते सुपर्ब होतं आणि तिथून हा स्ट्रोक कंप्लीट झालाय. अफलातून सुहास पवारवर काय आक्रमण झालं बघा. पहिला चेंडू चौकार, दुसरा बॉल वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. अगदी 18 धावांची वसुली. स्विच हिट साठी गेलेत. फटका योग्य नाहीये, मात्र इथे धाव मिळणार आहे. लेट सी द अंपायर डिसिजन. बाईचा इशारा. थँक्यू. अवांतर धाव. धाव संख्या या ओव्हरमध्ये तब्बल 19 आलेत आणि टीमची टोटल जर बघितली तर अगदी 35 वर ही जबरदस्त मोठी उडी. चांगली स्ट्रॅटेजी यावेळेला पाहायला मिळते आणि जबरदस्त यावेळेला बॅटिंग करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत का आता. टप्पा अचूक पद्धतीने होता. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि अतिशय गेम प्लॅनिंग सहित आता गोलंदाजी केली गेली. संकेतजी पाटीलला पहिल्या षटकामध्ये थोड्याफार कमी धावा होत्या, परंतु या षटकामध्ये दमखम दाखवणारी गोलंदाजी झाली नाही, परंतु फलंदाजी सुपर पाहायला मिळाली. 35 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 35ला जाऊन पोहोचले गेले. जबरदस्त यावेळेला अप्रतिम बॅटिंग होत असताना विघ्नेश साकतोडे 6 बॉलमध्ये 17 रन का म्हणून मला अर्नाळ्यावरून या टीममध्ये टेंबवली टीममध्ये बोलवले गेले आणि या मैदानात बोलवलंय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मनीष पाटील एका साईडला टेंबवलीचा ब्रँड. गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत एक गाव एक फॉर्मॅटमधून खेळत असताना अनेक मैदानं ज्याने आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत आणि एक घर उडणारी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि सध्या 2 षटकांचा खेळ झालाय. संकेतजी पाटील 17.50चा हा करंट रन रेट सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. अगदी अगदी योग्य म्हणालास. कारण ही जी सरासरी आहे ना सध्या गोलंदाजांना आणि समोरच्या संघाला डोकेदुखी ठरते. एकेका षटकामध्ये 17 धावा, 18 धावा, 20 धावा आणि त्यानंतर चेस डाऊन करताना तो जो अतिरिक्त दबाव असतो ना तो नेहमीच चॅलेंजिंग राहिलाय. मात्र इथे जर विचार केला आजच्या एकूणच या रजनीचा विचार केला तर प्रत्येक सामन्यात थोडासा ग्राफ उंचावतोय प्रमोद आणि ती गोष्ट थोडीशी विचाराधीन घ्यायला पाहिजे. आपले प्रेक्षक देखील याच गोष्टी पाहण्यासाठी या मैदानावर आहेत. या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे प्रेक्षक. कारण लाईव्ह कव्हरेज पेक्षा मैदानात पाहणं हे त्यांना जास्त सुकर वाटतंय. अगदी हा चेंडू खोलवर टप्प्याचा जबरदस्त गोलंदाजी लखन जाधवला तुम्ही पाहू शकता. द कासार वडवली एक्सप्रेस आपल्यातून गोलंदाज आहेत. मात्र लखनचा वापर अगदी तिसऱ्या षटकासाठी थोडंसं मला सरप्राइझिंग वाटतंय. प्रमोद काय म्हणशील. एक्सपिरियन्स आहे आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो ना नवीन कोऱ्या करकरीत चेंडूवर विकेट घेण्याची कला सुद्धा या गोलंदाजांच्या अंगी पाहायला मिळते. प्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. दी लेग स्टंपला जरूर खेळले गेले होते, परंतु इथून कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. लखन जाधव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता यावेळेला. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्टंप्स पासून थोडेसे दूर राहिले आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल फर्स्ट अगेन लखन जाधव. मनीष साडी लो फुलटॉस डिलिव्हरी. इथेही फटका योग्य नाहीये. किती धावा मिळतात हा मोठा प्रश्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत. रनिंग बिटवीन द विकेट बघा अगदी जबरदस्त. मात्र इथे तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन सोपवलाय विरल नायर यांनी. पुन्हा एकदा वळूया टीसीपी लाईव्हच्या कंट्रोल रूम मध्ये. आमचे मनीष पाटील चांगला उल्लेख करतात. निरीक्षण कक्ष पाहूया काय घडतंय. मात्र एकूणच सामन्यानं निश्चितच ग्राफ उंचावलाय या स्पर्धेचा. आणि का नाही ज्या वेळेला द ग्रेट मराठा परिवार मेहनत करतो ना त्यावेळेला अशी स्पर्धा आकाराला येते मित्रांनो. आणि म्हणूनच या परिवाराचं कौतुक आहे. मी मागच्या रात्रीत देखील एक गोष्ट सांगितली होती. न डाऊट आहे सर.
नाबाद आहे, फलंदाज बाद नाहीये, त्यामुळे निश्चितच अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. तर द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन याच्याविषयीची माहिती तुम्हाला देत होतो. अनेक विविध भागातील खेळाडूंना अतिशय प्रोत्साहन देणारी संस्था आहे मित्रांनो. आणि आमचे संजय म्हात्रे सर कर्मवीर भाऊराव विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक इथे उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. हा व्हाईट बॉल येतोय. हा सन्मान यासाठी आहे की सरांना एक अतिशय महत्त्वाचा पुरस्कार अगदी महाराष्ट्र शासनाचा मिळतोय, त्यामुळे सरांचा हा सन्मान आम्ही करतोय. मात्र कर्मवीर भाऊराव विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना जी नेहमीच अगदी दरवर्षी जी मदत केली जाते ना, द ग्रेट मराठा परिवार आणि मोहन रवींद्र पाटील बाईंच्या माध्यमातून, ती देखील अगदी महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांचे योगदान तितकंच राहिलंय. इथेही आपण बघतोय हा फटका अगदी आपण बघतोय या डीप कावकर्नर रिजन मध्ये. मात्र या 2 धावा किती वेगानं पूर्ण करतायत, अगदी लाइटनिंग फास्ट प्रमोद, अगदी लाइटनिंग फास्ट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजीच्या दृष्टिकोनातून आणि लवकर कॅप्चर केलंय. दोन्ही फलंदाजांनी चांगलं बॉन्डिंग ठेवलंय, कारण वेगवेगळ्या संघामध्ये खेळत असतात, त्यामुळे आयकॉन प्लेअर आल्यानंतर त्यांना खूप काही ॲडजस्टमेंट करावं लागतं. उलटाच बॉल होता ऑन साईडला, गुडघ्यावर बॅलन्स करत खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला खेळून काढलंय. डिपमेंट विकेटचा फिल्डर फार वेगाने येईल, परंतु तेवढ्याच वेगाने 2 धावा घेत असताना पाहायला मिळत आहेत मनीष पाटील आणि विघ्नेश साखतोडे. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विघ्नेशच्या बॅटमधून आतापर्यंत संकेत जर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 17, 7 बॉलमध्ये 12 रन. मनीष म्हणजे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर एक विकेट गेल्यानंतर स्वतःला ॲडजस्टमेंट केला आणि खेळपट्टीवर टिकून राहिलेत आणि धावा येताना पाहायला मिळत आहेत. 26 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळाली. लगेच जाता वन्स अगेन इथे पुन्हा एकदा जागा बनवली आहे, अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप लीन झाले. पुन्हा एकदा बॉडी वेट आपण बघतोय, ते किती असेल माहिती नाही, मात्र निश्चितच आपण बघतोय या बॉलवर आरूढ होण्याची जी पद्धत होती ना, ती लाजवाब होती. आणि तिथून आलाय हा फाईन लेगला चौकार, अगदी महत्वपूर्ण चौकार, धावाची गठडी वाढवणारा चौकार. धावसंख्या झाले ती म्हणजे 46, कडीबाद 1, 3 षटकांची समाप्ती. काय फटका खेळला होता, अगदी जमिनीवर झेप घेत या बॉलला आपण पाहिलं तर फॉलिंग स्वीप खेळला आणि सरळ बॉल फाईन लेगला निघून जात असताना बाउंड्री लाईनचा वेध घेतला या बॉलने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. 15.33च्या सरासरीने आतापर्यंत सध्या बॅटिंग करत असताना गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या तरी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संकेतजी इथे महत्त्वपूर्ण जर आपण पाहिलं तर पार्टनरशिप खूप चांगली झाली आणि जेव्हा पार्टनरशिप चांगली होते ना, त्यावेळेला डोकेदुखी फलंदाज ठरत असतात गोलंदाजांवर आणि ते त्रस्तदायक सध्या तरी. लास्ट 15 बॉलमध्ये जर विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट, चौकार, वाईट, 6, 1, 6, 1, 22, त्यानंतर 3 बॉल डॉट, त्यानंतर दबाव वाढला, त्यानंतर दबाव हटवण्याचा प्रयत्न केला 2 धावेने आणि त्यानंतर वाईट बॉल आला. म्हणजे लास्ट 15 बॉलचा जर आपण पाहिला तर यावेळेला वर्णन चौकार, षटकार सुद्धा आलेले आहेत. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 46ला 1 अक्षित 11 टेंबवली टीम सध्या बॅटिंग करत असताना 3 षटकांच्या समाप्ती अखेर. आणि संकेतजी पाटील प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो 77च्या घरामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. निधी स्पोर्ट्स कासार बडवली टीमला जर कमबॅक करायचं असेल तर डेफिनेटली गोलंदाजांची कसरत यावेळेला कसोटी लागली जाईल, यात ती मात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवर आला नितीन वैद्य. मागच्या सामन्यात आपण बघितल्यात 49 धावा विजयासाठी होत्या. इथे 3 षटकात तब्बल 46 धावांची नोंद केले टेंबेलू टीमनं. नितीन वैद्य पहिला चेंडू आउटसाइड ऑफचा माताडलाय, वाईटचा इशारा, विरल नायर सरांचा अवांतर धावसंख्या 1 ने पुढे सरकले, 47 धावा. अगदी आपण बघतोय 1 वाजत आलाय. काय ती प्रेक्षकांची संख्या, हे प्रेम आहे द ग्रेट मराठा परिवारावर, हे प्रेम आहे या चषकावर. मनापासून कौतुक या एकूणच आयोजनाचं. बॉलर बॅक ड्राईव्ह, धाव मिळणार नाहीये. गुड कमबॅक. सातत्याने या गोलंदाजांवर भरोसा दाखवलाय. नितीन वैद्य म्हटलं की अगदी बोटांची जादू. कित्येक सामने आपल्या या बोटांच्या जादूनं प्रिन्स 11 कासार रोडवली या नावाने जेव्हा संघ खेळतो बरेच सामने जिंकू दिलेत, मात्र विश्वास हा कायम आहे. नेक्स्ट बॉल
विघ्नेश साखळदोळेने जागा जरूर बनवली, मात्र हा चेंडू जास्तीत जास्त बाहेर जाणारा ठरलाय. एक धाव इथेही पूर्ण होते, कदाचित दुसरी धाव अजून मिळेल. ओव्हर थ्रोईंग झालंय आणि या 2 धावा कंप्लीट आणि कदाचित ही तिसरी धाव. काय धावतायत बघा मित्रांनो, टाळ्या झाल्याच पाहिजे. वाईड होता बॉल, तिथून 3 धावा पळून पूर्ण केलेत. वाह वाह वाह. अगदी मला काही क्षण असं वाटलं की हे दोन्ही अगदी युसेन बोल्ट झालेत आणि जबरदस्त धाव घेत आहेत. चित्त्याच्या सपळाईने मात्र धावा यावेळेला पूर्ण करत असताना वाईट +3 धावा आल्या. विश्वास आणि आत्मविश्वास या बळावर सध्या तरी यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. अक्षित 11 टेंबवली टीम जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन वैद्यचा हा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन मेल वाईटच्या स्वरूपात विरल नायर सर दर्शवतायत. 1+1 अशा 2 रन्स मिळतील. धावा मात्र एक्स्ट्रा स्वरूपात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे संकेतजी, आणि त्याचा दबाव हा गोलंदाजावर स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळतोय. नो डाऊट. मात्र नितीन वैद्य आज ही गोलंदाजी काय करतोय मला समजू शकलेलं नाहीये, कारण लाईन अँड लेंथ हा देखील त्याचा एक USP आहे. मात्र सातत्याने आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी का, कदाचित ही पळवाट आहे का, हा देखील मुद्दा ठरतो. चला लगेच आगमन होते एकूणच आपल्या या क्रीडा नगरीमध्ये, या श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये शिवसेनेचे नेते, माजी खासदार आणि एक असा निष्ठावंत नेता जो बाळासाहेबांच्या बरोबर राहिला, आजही पक्षा बरोबर आहे आणि सदैव राहील. स्वागत करूया या आपल्या क्रीडा नगरीमध्ये श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये सन्माननीय नेते, माजी खासदार राजनजी विचारे साहेबांचं. त्यांचं आगमन आपल्या एकूणच या मंचावर होते आहे. विचारधारा नेहमीच पुढे नेली. सन्माननीय राजनजी विचारे साहेब आपल्या एकूणच श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आज उपस्थित झालेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि निश्चितच आपल्या समवेत आलेल्या देखील सर्व मान्यवरांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला सामना सुरू करायचा आहे, अगदी सुरू करायचा आहे. अजूनही फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे, कारण ही उपस्थिती अगदी खास आहे. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक सुरू आहे आणि शिवसेनेचे नेते नसतील असं होणार नाहीये. आणि आज खरं तर मोहन रवींद्र पाटील या एकूणच स्पर्धेचे आयोजक यांच्यासाठी ही मोठी गोष्ट, एक मोठी स्पर्धा आणि ही मोठी उपस्थिती. साहेब आपलं खरंच स्वागत आहे आणि निश्चितच आज श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक अगदी धन्य झालाय, कारण मागच्या 5 रात्रीपासून बाळासाहेबांचे विचार, क्रिकेट या सगळ्या गोष्टी होत होत्या. बाळासाहेबांचं क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र कुठेतरी एकाच गोष्टीची उमेद होती की मोठी उपस्थिती शिवसेना प्रमुख साहेब असताना आणि साहेब नसताना देखील ज्यांनी सदैव निष्ठा ठेवली आपल्या पक्षाशी, तो हा नेता सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब आज आपल्या मंचावर आहेत. मनापासून स्वागत. वळीया स्कोर कार्डकडे. रिव्ह्यू घेतलाय, वाईटसाठी डिसिजन पेंडिंग आहे. मात्र आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 53. काहीच वेळेपुरती जर विचार केला तर सन्माननीय केदार दिघे साहेबांनी देखील इथे उपस्थिती दर्शवली होती आणि त्यामुळे आपली उपस्थिती खास ठरते आहे.
आपण जो शब्द दिला तो पाळता ही आम्हाला पूर्ण कल्पना होती आणि तीच गोष्ट आम्हाला इथेही पाहायला मिळते. मोहनबाईंनी देखील मागे देखील एक स्पर्धा संपन्न केली होती, त्यावेळेला देखील साहेब आपली उपस्थिती होती. याच मैदानावर व्हाईट बॉल आहे, थँक्यू. तेव्हा देखील हा आसमंत पूर्ण अगदी शिवसैनिकांनी भरला होता. आजही आपण मंचावर बघता अनेक शिवसैनिक आहेत, अनेक शिवसैनिक महिला गट सुद्धा आहेत. त्यामुळे निश्चितच ही स्पर्धा करताना मनात एक वेगळा विचार होता आणि मागच्या 15 वर्षापासून साहेब या स्पर्धांचं आयोजन द ग्रेट मराठा परिवार आगरी सेनेमार्फत होते आणि सांगताना आनंद आहे. एक गोष्ट सातत्याने झालेत या चषकामध्ये आणि ती म्हणजे साहेबांच्या प्रती आणि शिवसेनेप्रती असलेली निष्ठा. मोहन रवींद्र पाटील एक असा माणूस अगदी शून्यातून विश्व जमा केले त्यानं आणि क्रिकेटर स्वतः होता. त्याच्यानंतर आज तो समाजकारणात आहे. अगदी छोट्या पदापासून आज तो अगदी शाखा प्रमुख या पदापर्यंत पोहोचलाय. मात्र शिवसेनेची नातं अगदी घट्ट आहे. आज या प्रसंगी खरं तर आमचे जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब देखील असायला हवे होते, त्यांचीही आठवण आम्हाला होती. मात्र निश्चितच आज आपली ही उपस्थिती आमच्या या कार्यक्रमाला नक्कीच झळाळी देऊन जाते. मगाशीच केदार दिघे साहेबांचं देखील आगमन इथे झालं होतं. ही गोष्टीचा उल्लेख मी आताच केलाय. क्रिकेट साहेब अगदी वरच्या लेवलला खेळलं जात आहे. आपणही क्रिकेटचे फॅन आहेत, आम्हाला पूर्ण कल्पना आहे. अगदी 32 संघ, 32 गावचे 32 संघ मागच्या 4 रात्रीपासून आपण पाहिलेत आणि आज ही अंतिम रात्र, शेवटची रात्र आहे जिथे 8 संघ वर आले. त्याच्यातून हे अगदी अंतिम बॅटल सुरू आहे आणि एक एक संघ पुढे येतोय आणि तो झळाळता चषक कोण उचलणार याची उत्सुकता सध्या सर्वांना लागलंय. हे जबरदस्त क्रिकेटचे सामने, या लाईट्स आणि सगळं लाईव्ह टेलिकास्ट अगदी अप्रतिम आहे. मात्र आपण आलात त्यामुळे या कार्यक्रमात अगदी अजून वलय प्राप्त झालंय. धावसंख्या होते, अजून पुढे सरकते. जबरदस्त खेळ टेंबिवलीचा संघ करतोय, अक्षित इलेव्हन टेंबिवली. त्याच्या समोर सर ठाण्याचा संघ आहे, तो म्हणजे निधी स्पोर्ट्स कासार वडवली. तसा प्रभाग जर म्हटला तर साहेब आपलाच प्रभाग आहे आणि असं असलं तरी देखील निश्चितच या प्रभागावर आपलंही विशेष लक्ष असतं. कारण सध्या आपला पक्ष टिकला पाहिजे यासाठी जे आपण काम करताय ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आमच्यासारखी तळागाळातली माणसं अगदी आपल्या बरोबर आहेत हेही सांगताना आनंद आहे. इथे स्विच हिट केलंय, चेंडू अगदी ट्रॅव्हल होते सीमारेच्या जवळ. काय फिल्डिंग, वेल डन प्रतीक. आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून एफर्ट, जवळजवळ 30 पावलं तो धावून आलाय. मात्र एफर्ट बघा, सुपर फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 60 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अक्षित इलेव्हन टेंबवली टीम आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर निधी स्पोर्ट्स कासार वडवली. दोन्ही मात्र ठाणे जिल्ह्यातून 2 संघ बिलॉंग करत आहेत. वेळा ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली रणनीती यावेळेला पाहायला मिळाली आणि अखेरकार विकेट मिळते विघ्नेश साखरतोडेची. आणि काय गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय नितीन वैद्यने. सुपर बॉलिंग, अफलातून गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला आयकॉन प्लेअरला यावेळेला थांबवलं गेलंय. अर्ध विकेटने आले होते आणि ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही आणि अखेरकार एक चांगली विकेट मिळत असताना बॅक टू द डगआउट. 60 ला 2 अक्षित इलेव्हन टेंबवली टीम. आपण स्क्रीनवर पाहू शकता ही खास उपस्थिती. राजन विचारे साहेब म्हटलं तर अगदी प्रखर निष्ठावंत माणूस. साहेबांच्या अनेक मुलाखती गाजलेत. मात्र बाळासाहेब ठाकरे म्हटलं तर त्यांच्या जशा सभा व्हायच्या त्या सभांमध्ये ते जे विचार मांडायचे अगदी तशाच प्रकारचे विचार साहेबांचे देखील बऱ्याच वेळा आम्ही ऐकलेत. त्यामुळे साहेब एका गोष्टीचा खास आनंद आहे, कारण इकडच्या शिवसैनिकांना आणि कदाचित या स्पर्धेचे आयोजक मोहन रवींद्र भाई साहेबांना देखील एक आस होतीच की आपण याल आणि आज मनापासून आनंद होतोय. आपण अनेक ठिकाणी जात असाल, अनेक ठिकाणी निश्चितच आपल्या वेगवेगळ्या मीटिंगच्या सगळ्या सुरूच असणार. मात्र कुठेतरी हा विरंगुळा आपल्याही आयुष्यात यावा यासाठीचं हे निमंत्रण.
आणि या निमंत्रणाला आपण घातलेली जी साथ आहे ना ती खरोखरच अलौकिक आहे. पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या आतापर्यंत दिसते ती म्हणजे 60. अंतिम षटक. अयुब शेख अगदी जागा बनवली आहे. काय फटका आहे, क्लास आहे. चेंडू अगदी सीमारेषा पार जाणार आहे. कदाचित साहेबांचं स्वागत करणारा हा खणखणीत चौकार. सुपर. यावेळेला चाबूक शॉट पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच केला होता. अप्रतिम चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना गॅप शोधला आणि बरोबर त्या गॅप मधून बॉल फार वेगाने निघून गेला. क्लासी शॉट पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या अक्षित 11 टेबल टीम 64ला 2. 5वं षटक हे प्रगती पथावर आहे. आज अयुब शेख थोडासा माग ठरतोय परंतु कमबॅक करणं जाणतो. अप्रतिम चांगला बॉल होता. फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा बरोबर यावेळेला आपण पाहिलं तर आवाज आला होता आणि बॉल सरळ निघून जाईल. प्रतीक धोदडे सध्या आपण पाहत आहेत एक चांगला खेळाडू. सध्या त्याने या संघामध्ये गेल्या वीकमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा आपल्या नावावर केली होती. तलासरी विभागातील उपलाट या गावाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून जो ओळखला जातो. आदिवासी समाज बांधवातील एक आयकॉन प्लेयर आणि सध्याच्या घडीला ऑल इंडिया आयकॉन प्लेयर म्हणून त्याची जबरदस्त निवड केली गेली. मॅग्निफिसंट प्लेयर. मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 बंधूंची जोडगोळी सुद्धा दिसते. मनीष पाटील आणि मोनिश पाटील. अगदी फक्त एका लेटरचा फरक आहे. इथे आपण बघतोय स्विच इट केलंय. काय टायमिंग आहे. जागा देखील अगदी दाखवली आहे. अयुबवर केलेले आक्रमण अगदी लक्षात राहणार ठरतंय. 4 धावा. अप्रतिम फटका. आणि इथून जर बघितलं आता धावसंख्येने एक वेगळं रौद्र रूप धारण केलंय. कारण एकूणच आपण बघतोय आजच्या रात्रीचा जर ग्राफ काढला तर ही मोठी धावसंख्या झाली. 70 गाठले. वेल प्लेड टीम अक्षित 11 टेंबिवली. आजच्या रात्रीतला उच्चांक. या मंचावर अनेक पाहुणे आले. अनेक पाहुणे अजूनही येतील. मात्र ही खास उपस्थिती साहेबांची अगदी लक्षवेधी ठरते. हे शेवटचं षटक आहे आणि नंतर त्यांचा एक खास सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीने करणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटची वरची कडा आणि तिथून जर बघितला चेंडू ट्रॅव्हल झालाय तो म्हणजे गली रिजन मध्ये. एक धाव इथेही मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 71. शेवटचं षटक. जबरदस्त मॅच होईल. प्रेक्षकांनो जर तुम्ही व्यवस्थित बघत असाल तर अजूनही चांगल्या पद्धतीने बघा. ही मॅच सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना ठरणार आहे. एन्जॉयमेंट सुरू असेल मात्र कुठेतरी क्रिकेटकडे देखील लक्ष द्या. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026. नेक्स्ट बॉल. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. मोहित मुकादम झेल खाली. इथे विकेट आली आहे. मात्र श्रीमान बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आपण सेलिब्रेट करतोय. अगदी तो दिवस 23 जानेवारी 1926 हा अवलिया जन्माला आला. महाराष्ट्रामध्ये जन्माला आला हे आपलं भाग्य. आणि त्यानंतरचा तो प्रवास. अगदी 5 रात्रीत आपण विविधांगी त्यांच्या एकूणच गोष्टी सांगितल्या. मात्र आज कदाचित हे जन्मशताब्दी वर्ष सेलिब्रेट करत असताना राजन विचारे सारखे साहेब आहेत, नेते आहेत. त्यामुळे साहेबांची एक खास आठवण आम्हाला तरी वाटतं की साहेब आपण जर सांगितली जे आपल्या हृदयाच्या अगदी जवळ आहे तर आम्हाला अगदी भारी वाटेल. त्यामुळे मी नक्कीच विनंती करेन विचारे साहेबांना की साहेबांची एक खास आठवण आपण नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवावी. या घडीला जर बघितला तर अजून एक धाव घेताना फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. यस सर. शॉर्ट रन साठी आपण यस चेक करतोय. यस वी आर चेकिंग. चला डिसिजन पेंडिंग आहे. मात्र सगळे डिसिजन येतील त्या अगोदर पुन्हा एकदा मंचावर लक्ष वेधतोय तुम्हा सर्वांचं. सन्माननीय शिवसेनेचे नेते आणि एकूणच माजी खासदार राजनजी विचारे साहेब आपल्या समवेत आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान या एकूणच श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकाच्या माध्यमातून आपण करणार आहोत.
चला मी विनंती करतोय आता द ग्रेट मराठा परिवार आणि एकूणच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्माननीय माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते राजनजी विचारे साहेबांचा आपण करूया. मी चांदणी वहिनींना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी या अगदी सपत्नीक हा सन्मान करूया विचारे साहेबांचा. साहेबांना विनंती करतोय की या एकूणच सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. आम्हाला आनंद आहे साहेब आणि निश्चितच आपली खास उपस्थिती अगदी लक्षवेधी ठरते या स्पर्धेसाठी. रन शॉट नाहीये. हा खास सन्मान निश्चितच होते. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय राजनजी विचारे साहेबांसाठी. साहेब आपण पण या नक्कीच या फ्रेम मध्ये आपण दिसला तर बरं होईल. 74 रन टू विन असतील याची दखल घ्यायची आहे. आपण पाहताय हा विशेष सन्मान साहेबांना एक खास भेट देखील दिली जाते. अगदी या आठवणीत राहणारे क्षण आहेत आणि निश्चितच आमच्या निमंत्रणाला साहेब तुम्ही साथ दिलीत यातच सर्व काही आलंय. त्यामुळे निश्चितच मोहन रवींद्र पाटील त्यांचा पूर्ण परिवार आणि एकूणच द ग्रेट मराठा परिवार यांच्या माध्यमातून आपलं स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. आता साहेब तुम्हाला थोडंसं काम मी लगेच देतोय. विभाग प्रमुख सन्माननीय माया पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. साहेबांची व्यवस्थित उपस्थिती इथे लाभते आणि साहेबांच्या शुभ हस्ते आता 2 खास सन्मान आपण या मुख्य मंचावर करणार आहोत. सन्माननीय संजय म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत. अगदीच आपलं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि त्याचे निवृत्त शिक्षक मात्र सांगताना आनंद आहे. सध्या सन्माननीय माया साहेबांचा सन्मान आपण करतोय. त्यांची विशेष उपस्थिती अगदी साहेबांबरोबर मंदार दादांना देखील विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान का बाबा. धन्यवाद साहेब. येस हा सन्मान होताना दिसतोय. तर साहेबांना आता लगेच आम्ही एक विनंती करतोय. आपण 2 खास सन्मान करतोय या मुख्य मंचावर. संजय म्हात्रे सर ज्यांना आत्ताच महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघातर्फे दिला जाणारा आदर्श कलाध्यापक हा पुरस्कार जाहीर झालाय आणि त्यांचंही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. संजय म्हात्रे सरांना मी विनंती करतोय सर या प्लीज. आम्हाला भरपूर आनंद आहे या गोष्टीचा आणि सर सांगताना आनंद होतोय साहेब की हे स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि आज महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा गौरव करण्यात आलाय. एकदा जोरदार टाळ्या संजय म्हात्रे सरांसाठी. अगदी महाराष्ट्र राज्य कला अकादमीचा हा पुरस्कार त्यांना लाभलाय आणि आज साहेबांची खास उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीत हा निश्चितच त्यांचा सन्मान करताना द ग्रेट मराठा परिवार मोहन रवींद्र पाटील आणि एकूणच या स्पर्धेला आनंद होतोय. धन्यवाद साहेब आणि निश्चितच मनापासून आनंद आहे संजय सर आपल्याला इथे पाहून. आणि साहेब अजून एक गोष्ट सांगेन की आपलं जे कर्मवीर भाऊराव विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी आपला जो द ग्रेट मराठा परिवार आहे आपण आपल्या स्पर्धेचे मुख्य जे आयोजक आहेत मोहन रवींद्र पाटील यांच्या मार्फत गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी अगदी मदत केली जाते आणि त्याच महाविद्यालयातील हे शिक्षक आज निवृत्त आहेत मात्र ते देखील त्यांचा कलेचा प्रसार त्यांचा शैक्षणिक प्रसार ते नेहमीच करत असतात. म्हणून हा विशेष सन्मान करताना निश्चितच आनंद. मनापासून आभार सर आपले. अजून एक विशेष सन्मान आपण आपल्या हस्ते करणार आहोत तो म्हणजे या स्पर्धेसाठी जी मोटरसायकल आपल्याला दिसते ती मोटरसायकल प्रदान करणारे आमचे कलीम शेख साहेब यांचाही विशेष सन्मान. अगदी आमच्या स्पर्धेत दरवर्षी त्यांची उपस्थिती आणि अगदी खांद्याला खांदा लावून असणारा माणूस त्यांचाही विशेष सन्मान साहेब आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी अपेक्षा आहे. मालिकेवरची ही खास बाईक त्यांच्या वतीनं प्रदान करण्यात आले. धन्यवाद कलीम भाऊ आणि निश्चितच आपलं मनापासून आभार आहेत आणि साहेबांच्या हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. दरवर्षी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या कलीम शेख यांच्यासाठी. एक असा अवलिया माणूस एका शब्दावर आपली निष्ठा दाखवणारा हा माणूस आणि नेहमीच भाईंचा एक मर्जीतला माणूस. मनापासून स्वागत आणि मनापासून आभार. धन्यवाद. हे सन्मान इथे संपन्न होत आहेत मात्र मी मगाशीच म्हटलं साहेब ही स्पर्धा बाळासाहेबांच्या 100व्या आपण बघतोय जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजरी करतोय. आपले विचार आपण मांडावेत मात्र नक्कीच मी मगाशीच म्हटलं साहेब तुमची अशी आठवण जी साहेबांची जी तुमच्या हृदयाच्या जवळ असेल त्यामुळे आपलं मनोगत प्लीज व्यक्त करावं.
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे या चषकाच्या या क्रिकेट भव्य दिव्य अशा स्पर्धेला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री मोहन पाटीलजी आणि त्यांचे सर्व सहकारी, माझ्याबरोबर आलेले सन्माननीय विभाग प्रमुख माया पाटील आणि ज्यांचा इथे सत्कार केला ते सर्व सन्माननीय, मला वाटतं तिसऱ्यांदा मी या क्रिकेट मॅचला इकडे आपल्या आमंत्रणावरनं आलो होतो. आजच सकाळी मला भोईर कुठे आहेत, भोईर तुम्हीच का, यांचा मला वाटतं कालपासून फोन येतोय की आपण या कार्यक्रमाला यावं म्हणून. आणि मी आज बाहेर होतो आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी येणार आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं या जिल्ह्यातली सर्वात मोठी ही टुर्नामेंट आहे आणि आपण ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 32 संघांनी मला वाटतं या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि गेली 15 वर्ष सातत्याने या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करता. मगाशी यांनी सांगितलं की आपण भाग्यवान आहोत की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शाखा प्रमुख, नगरसेवक 4 वेळा, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार, त्यानंतर 2दा खासदार म्हणून काम करण्याची संधी मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या आशीर्वादामुळे आणि जनतेच्या आशीर्वादाने मला मिळाली. हीच मोठी माझी आठवण आहे. आणि परत एकदा सर्व कार्यकर्त्यांना आणि या कार्यक्रमाचे आयोजन जे आमचे पाटील साहेब आहेत, भोईर साहेब आहेत, या सर्वांना धन्यवाद देतो. आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की असंच त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब, मनापासून आनंद झाला. एकूणच पुन्हा एकदा त्यांचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि साहेब एक थोडंसं विनंती करतोय तुम्हाला, कारण आमचं जे महिला मंडळ आहे आणि आमचा सगळा जो परिवार आहे त्यांना एक खास फोटो तुमच्या समवेत हवा आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय या प्लीज, कारण क्रेज प्रत्येक गोष्टीची असते साहेब. आणि निश्चितच आमच्या या महिलांना देखील अगदी आपली ती जवळजवळ मला वाटतं 8 वाजल्यापासून साहेबांची वाट बघत होत्या सर्वजण. आणि त्यामुळे ही क्रेज आहे आपली साहेब आणि खास हा फोटो व्हावा अशी अपेक्षा. साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. चला वळूया मॅच कडे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडून आपण अपडेट्स घेऊया. स्कोर झालाय 6. टार्गेट अजूनही 68चं क्रॉस करायचं आहे 26 बॉल्समध्ये. 74चं टार्गेट आहे, त्यापैकी 6 झाल्यात. 68 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत तब्बल 26. तर व्यासपीठावर आदरणीय राजन विचारे साहेब आहेत आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची म्हणजे द ग्रेट मराठा परिवाराच्या सर्व सदस्यांची एक इच्छा आहे की आदरणीय राजन विचारे साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय मोहनदादा पाटील यांचा सन्मान व्हावा आणि आपला आशीर्वाद त्यांना मिळावा पुढील भविष्यातील वाटचालीसाठी. तर आपण कृपया या विनंतीला मान द्यावा अशी विनंती आहे. आदरणीय राजन विचारे साहेब, आपल्या शुभ हस्ते आदरणीय मोहनदादा पाटील यांचा सन्मान व्हावा ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. चला बाउंड्री चेक आपण करतोय. यस, अपडेट्स आपण घेऊया. बाउंड्री चेकचे प्रयत्न चांगले होते, नो डाऊट अबाउट इट. प्रयत्न वरच्या दर्जाचे पाहायला मिळाले आणि जवळपास धावा वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे.
सेफ परफेक्ट फिल्डिंग मोनिश पाटील यांच्या वतीने पाहायला मिळाले. धावसंख्या आहे 6. सन्मान होतोय जी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. मागच्या 15 पर्वांपासून द ग्रेट मराठा परिवार आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेचं नियोजन केलं जातं आणि पूर्ण 4 जिल्ह्यातले नामवंत ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतात आणि भविष्यातील वाटचालीसाठी आदरणीय मोहनदादा पाटील यांना आपण देऊया शुभेच्छा आणि हे आशीर्वाद आदरणीय राजन विचारे साहेबांचे माजी खासदार शिवसेना. टाळ्या होऊन जाऊ द्या या विशेष सन्मानासाठी. सर्व कार्यकर्त्यांना देखील निवेदन आहे. आपण देखील पुढे या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती आतापर्यंत 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हो, यावेळेस मोठा फटका उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं ओरपीच चेंडू होता. चेंडूला लॉप केलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. थँक्यू. चला अजून एक विशेष सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते व्हावा अशी अपेक्षा आहे आणि ती म्हणजे आमचे सुप्रीमो गुणलेखक संजय म्हात्रे सर यांना विनंती करतोय की या प्लीज आपलाही विशेष सन्मान एकूणच साहेबांच्या शुभ हस्ते व्हावा. कारण हा गुणलेखक साहेब असा आहे की बऱ्याच जणांना ग्लॅमर मिळतं मात्र गुणलेखकांना ग्लॅमर मिळून देणारा हा असा एकमेव गुणलेखक आपल्या गावातील आहे ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. खास करून सांगताना आनंद आहे सर, सुप्रीमो सारखी स्पर्धा जी देखील बाळासाहेबांच्याच नावाने खेळवली जाते त्यामधील हा गुणवंत असा गुणलेखक हा आमच्याच गावातील आहे. त्यामुळे त्यांचाही विशेष सन्मान आपल्या शुभस्ते व्हावा ही अपेक्षा. आणि साहेब आपलेच आमदार आणि निश्चितच आपलेच सहकारी अनिल परब साहेब, ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या अगदी मर्जीतला माणूस आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचा विशेष सन्मान आपल्या शुभहस्ते होतोय. हा आनंदाचा क्षण आहे. संजय म्हात्रे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. MCA स्कोरिंग एक्झाम 2003 ला त्यांनी पास आउट केलेली आहे. म्हणजे जवळपास 23 क्या बात है. वर्षां अगोदर त्यांनी ती एक्झाम पास केली. अभिनंदन संजयजी म्हात्रे साहेब आपलं. आणि निश्चितच हे क्षण अगदी सुखावणारे आहेत, आनंद देणारे आहेत. धन्यवाद साहेब, आपलं मनापासून आभार. 14 धावा झाल्या आहेत आणि आता रन चेस चालू आहे. निधी स्पोर्ट्स कासारवडी संघाकडून अयुब शेख 13 वर खेळत आहेत. पुढचा बॉल हो यावेळेस ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचत आहेत. काय चपळता आहे क्षेत्ररक्षकांची. पण आता शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलेला आहे. जाईल बाउंड्री लाईन पार. 4 धावा. 4 धावा मिळत आहेत. वेग वाढवावा लागेल कारण टार्गेटच तितकं मोठं आहे आणि तेवढ्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण पहिल्या षटकाला अॅनलाइज केलं. यश नांदुरकर त्यांनी पहिल्या षटकाला चांगलं सांभाळलं. विधान पाटील जे एक क्वालिटी बॉलर आहेत, खूप चांगला अँगल ते मेंटेन करतात, बॉलच्या पिचिंगवर लक्ष देतात आणि त्या सर्व गोष्टींना आपल्या बाजूनं झुकवण्यासाठी सुहास पवार आणि अयुब शेख हे 2 फलंदाज. फटक्याची निवड योग्य होती सुहास पवारची पण बॉलच्या बाउन्सचा अंदाज नाही घेता आला. लेग बायची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 19. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सुहास पवार यांना तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून आपण चौकार देखील पाहिलाय. परंतु एका बाजूला अयुबने देखील चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. 5 चेंडूचा सामना केलाय. 13 धावांवरती तो खेळतोय. 74 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल आणि खऱ्या अर्थाने ती सुरुवात आतापर्यंत निधी 11 कासर वडवली या टीमने केलेली आहे. सुहास पवार ॲज अ आयकॉन मधून या स्पर्धेमध्ये तो खेळण्यासाठी आलाय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आयकॉन म्हणून अनेक स्पर्धेमध्ये खेळलेला खेळाडू आहे. आज जुचंद्र नगरीमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वेदांत पाटील यावेळेस पुढे आले. तो खेळण्यासाठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय, परंतु नाही, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 54 धावांची गरज आहे. आणि जोपर्यंत अयुब आणि सुहास पवार, खरं तर जसं आपण उल्लेख केला की जास्तीत जास्त आयकॉन स्पर्धा खेळण्याचा विक्रम सुहास पवारचा आहे आणि त्यातल्या त्यात सन ऑफ कासरवली जो बाईक सम्राट अयुब शेख जो तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतो. त्याचमुळे प्रॉफिटेबल बॅटर्स खेळपट्टीवर असताना प्रॉफिट होऊ शकेल पण विसरून चालणार नाही. गोलंदाजीचा तोफखाना आहे.
टीम अक्षित 11 टीम आणि त्याचमुळे पहिलं षटक सुद्धा चांगलं राहिलं यशचं आणि आतापर्यंत वेदांत पाटील सुद्धा या षटकाला सांभाळलेलं आहे. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज झाले होते आयुब शेख. अप्रतिम चेंडू होता. वेगावरती स्वार झाले होते. वेगवान चेंडू पाहायला मिळाला वेदांच्या माध्यमातून. पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. स्टान्स योग्य होता पण पोझिशन तितकी प्राप्त करता नाही आली आणि त्याचमुळे बॉल वेगानं अँगल घेत विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. षटकाला आतापर्यंत वेदांत पाटीलच्याच नावावर जाताना पाहिलं. जरी या षटकाची सुरुवात चौकारानं झाली होती पण त्यानंतर पुनरागमन वेदांत पाटील यांनी केलं आणि म्हणूनच धावसंख्येला रोखण्यासाठी जे 2 गोलंदाज हवे होते पहिल्या 2 षटकांसाठी ते 2 गोलंदाज यश आणि वेदांत धावसंख्येत थांबले 20 वर. याच पट्ट्याने कालच्या रजनीमध्ये विकेट मेडन षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज वेदांत पाटील बॉल इन ट्रॅक वरती. हो यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. शपल क्रॉस झाले होते. इथे आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय वेदांत पाटीलच्या माध्यमातून. या गोलंदाजाने कालच्या रजनीमध्ये एक मोठा कारनामा केला होता. विकेट मेडन षटक हाताळलं होतं. खऱ्या अर्थानं भव्य 11 एकविरा स्पोर्ट चौटाईरवा मानकोली या संघाच्या विरोधात आणि खऱ्या अर्थाने याही मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वेदांत पुन्हा एकदा. हो इथे खोला टाकला होता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अवघड चेंडू होता आणि फक्त या चेंडूला दिशा दिली आहे. फक्त सिंगलच मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलात टाकला होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. फक्त या चेंडूवरती सन्मान केला. सिंगल मिळाली. यामाहा व्रेज ZR ही जी बाईक आहे ती जिंकेल कोण त्या सर्व गोष्टींची उत्कंठा आता वाढलेली आहे. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल कोण त्या गोष्टीची उत्कंठा आता वाढलेली आहे. प्रेक्षकांची संख्या देखील मोठ्या संख्येने आपण पाहतोय. आता रात्रीचे जवळपास 2 वाजायला आलेत पण प्रेक्षक रिकामी हाती परत जाणार नाहीत त्याची काळजी आदरणीय मोहनदादा पाटील यांनी घेतलेली आहे. त्याचमुळे ऑडियन्स कॅच जो कोणी पूर्ण करेल त्याला 2500 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. जो कोणी षटकाराला जेलमध्ये परावर्तित करेल त्या प्रेक्षकाला आदरणीय मोहनदादा पाटील यांच्याकडून 2500 रुपये. 18 चेंडू जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 18 बॉल्स 54. काय जबरदस्त मागील षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या 14 धावा. मागील षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या. एका बाजूला सुहास पवार आणि त्याच्या सोबतीला आयुब शेख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 सुपरस्टार फलंदाजाच्या विरोधात वेदांत पाटीलनं काय गोलंदाजी केली आहे. अवघड प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर फारसं देता आलेलं नाही आहेत. फक्त 7च धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. ॲज अ आयकॉन जर पाहिलं तर आज विघ्नेश टेंबोली संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आणखीन एक आयकॉन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅक वरती तो आलाय. मस्त प्रतीक. व्हेरी गुड. अभिषेक हे नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. 2 षटकाचा खेळ संपला आणि दोन्ही षटकं आतापर्यंत आपण राहिली तर अक्षित 11 टेंबिवली संघाच्या बाजूनं गोलंदाजांनी झुकवलेले आहेत. अभिषेक नवीन गोलंदाज पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला अयूब. बॅट चिरू विकेट बॉल मागे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. जे हवंय ते मिळवायचं असेल तर मग दुप्पट मेहनत घ्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. 1-2 धावा काढून काय धावफलकाला चेस करता येणार नाही. धावसंख्या 22. दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. खऱ्या अर्थानं मागील षटकामध्ये धावा कमी आल्या. याही षटकामध्ये अभिषेकनं खूप चांगली सुरुवात केली आहे. वेगवान चेंडू टाकला होता. प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं. स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर सर्व एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. आयुबच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. निराश होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर एकच धाव त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 धावा या मॅच मध्ये आहे. 22 झाल्यात. 22. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत पण त्या ठिकाणी विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेन क्षेत्ररक्षण वरच्या दर्जाचं टेंबिवली संघाचं बाउंड्री आउट काय क्लिअर होत नाहीये. सुहास पवारचा खेळ संपला. पहिला धक्का बसतोय टीम निधी स्पोर्ट्स कासार वडोली. दबाव निर्माण झाला होता. मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी इन्व्हाइट केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ओव्हर द कव्हर हेड मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त. डिस्टन्स कमी. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अप्रतिम झेल कंप्लीट केला गेला. मोठी विकेट. सुहास पवार माघारी परतलं या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला डिग आउट करण्याचा प्रयत्न सुहास पवारने केलाय आणि फारसा इम्पॅक्ट या मॅच मध्ये विथ द बॅट तो टाकू शकलेला नाही आहे. महत्वाची विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुहास पवार बॅक टू द पॅव्हिलियन. पण अजूनही चांगलेच फलंदाज आहेत निधी स्पोर्ट्स कासरडोली संघाकडे आणि म्हणूनच पाहूया आता पुढच्या
पर्यायाची निवड कशी केली जाते सर्व आमचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत की कुठल्या झोनमध्ये तो षटकार येईल आणि त्यानंतर ती ऑडियन्स किती पूर्ण केली जाईल. 2,500 रुपये प्रेक्षकांसाठी आहे. जो प्रेक्षक षटकाराला जेलमध्ये परावर्तित करेल नवीन मनीष, फलंदाज. मला वाटतं मगाशी 3 जणांनी मिळून झेल घेतलाय आणि कदाचित त्या तिन्ही मुलांना मी निमंत्रित करतो. दोघांनी का या ना प्लीज, दोघांना विनंती करतो या लवकर. साहेब इथे उपस्थित आहेत आणि हे खास पारितोषिक आपण साहेबांच्या शुभ हस्ते देऊया. काही विशेष सन्मान आपण निश्चितच या ओव्हर नंतर करणार आहोत आणि ते निश्चितच आपल्या समालोचक मित्रांचे असतील. आणि एक साहेब सर्वांची खास इच्छा आहे की सर्वांचे सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावेत. आणि बघा अगदी आपल्या बिझी स्केड्यूलमधून अगदी चांगला वेळ साहेबांनी इथे दिलाय, त्यांचं मनापासून कौतुक. बॅक टू कॉम्बॉक्स. प्रतीक 6 चेंडू 6 षटकार. माझं वाक्यच अपूर्ण राहिलं आणि वाक्य पूर्ण करण्याच्या अगोदरच पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने प्रतीक परत जाणार आहे. धक्का बसतोय, मोठा धक्का बसतोय टीम निधी स्पोर्ट्स कासार वडवली. आयकॉन प्लेअर होता, खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते बॅटची एज लागली आणि फलंदाजी ते बाद झालाय. नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये याच खेळाडूच्या बॅटमधून सलग 6 चेंडूवरती 6 षटकार आले होते, म्हणूनच त्याची आयकॉन मधून निवड झाली खऱ्या अर्थानं निधी स्पोर्ट्स कासार वडवली या संघामध्ये. परंतु आज या स्पर्धेमध्ये फारशी चांगली कामगिरी त्याला करता आलेली नाही आहे, तो लवकर बाद झालाय. दबाव निर्माण झालाय या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनल्या आणि तदनंतर वेदांत पाटीलनं केलेलं कमबॅक आणि या षटकामध्ये अभिषेकची गोलंदाजी लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला काही आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतोय ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय TCP लाईव्हच्या माध्यमातून. महेंद्रजी भगत यांना विनंती करतोय जरा आपली प्लीज ऑपरेटिंग थांबवा, तिथे कोणातरी दुसऱ्याला बसवा, आपण प्लीज इथे या. थोड्याच वेळात आपलाही सन्मान या मुख्य मंचावर केला जाईल साहेबांच्या उपस्थितीत. तसेच HM साऊंडचे आमचे नयन यांना देखील विनंती करतोय आपण या प्लीज. बॅक टू कॉम्बॉक्स. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला आणि आता एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे आहेत. प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा कमवायच्या आहेत. त्यासाठी स्ट्रोक सिलेक्शन व्यवस्थित झालं पाहिजे. मागे काय झालंय त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचं त्या गोष्टीचा विचार आता फलंदाजांना करावा लागेल. आकाश रिपट या पोझिशनसाठी आयडियल चॉईस आहे. त्यातला 7 अयुबची मिळेल. ही ओरिजिनल जोडी आहे निधी स्पोर्ट्स कासारवडोली संघाची. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जास्त शफल झाले पण लेग स्टंपच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते आता 23-23. येणारे 14 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आकाश रिपट मैदानावरती दाखल झालाय. मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा हा खेळाडू खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती तो मैदानावरती दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्याचा तो फटका फसला होता. पुढचा बॉल अभिषेक दूर ठेवलाय. हा बॉल शफल झाले होते पण आणखीन वेगानं शफल व्हायला हवं आणि आता ते ड्रिल करून दाखवतात की मला एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होतं, पण आता जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण पूर्णपणे सामन्यावर अधिराज्य अक्षित 11 डेंबिवली संघाचं पाहायला मिळते. कारण 74 धावांचा पाठलाग करताना स्कोर झाला आतापर्यंत 23 धावा 23. प्रत्येक डॉट बॉल वरती दबाव निर्माण होत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार हो. यावेळेस देखील खोला टाकला होता. इथेही चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगामध्ये बीट केलाय. काय गोलंदाजी केली अभिषेकने. वा अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. या षटकामध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 2 धावा. का माझी आयकॉन म्हणून या संघामध्ये निवड केली आहे, का माझ्या नावाची चर्चा केली जाते. आज अभिषेकने या मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना निधी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने 23 धावा बनवल्यात. चला मुख्य मंचावर काही सन्मान आपण करतोय. TCPचे सन्माननीय महेंद्र भगत यांचा सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते व्हावा अशी अपेक्षा. चला मी विनंती करतोय आयोजकांना आपण एक खास सन्मान TCPचे महेंद्रजी भगत यांचा करूया. 5 दिवस काय जबरदस्त मेहनत आणि एकूणच ही स्पर्धा आकाराला कशी काय येऊ शकते. अगदी थिंक टँक मध्ये असणारा हा माणूस महेंद्र भगत यांचा विशेष सन्मान मी साहेबांना विनंती करतोय. साहेब आपल्या प्लीज शुभ हस्ते हाही सन्मान व्हावा अशी अपेक्षा. एक नाट्य कलाकार, एक जबरदस्त फोटोग्राफर, अगदी इंटरनॅशनल फोटोग्राफी त्यांची आपण पाहिलंय आणि सध्या आपण बघतोय लाईव्हच्या क्षेत्रात देखील एक मोठं नाव TCP द सिनेमॅटिक पिक्चरचे महेंद्र भगत यांचा हा विशेष सन्मान सन्माननीय माजी खासदार राजनसिंह विचारे साहेब यांच्या शुभ हस्ते.
अभिनंदन महेंद्रजी भगत आपलं, आणि निश्चितच आपलं हे काम असंच वृद्धिंगत होत राहावं या सदिच्छा. अजून एक विशेष सन्मान HM साऊंडचे आमचे नयन, या प्लीज. येस, HM साऊंडचे या लवकर प्लीज. तसेच मंडप डेकोरेटर भाईदास यांना विनंती करतोय, त्यांचाही विशेष सन्मान आपण करूया. काय जबरदस्त डिस्प्ले बनवलाय, आणि साहेब जेवढं जेवढं सांगितलंय तेवढं तेवढं केलंय एकदा या माणसाने. एकदा जोरदार टाळ्या मंडप डेकोरेटर्स भाईदास यांच्यासाठी. अभिनंदन आपलंही. विकेट डाऊन. विशेष सन्मान सुरू आहे, तसेच क्रिकेट देखील सुरू आहे. अप्रतिम सामने सुरू आहेत. अजून एक खास सन्मान चला, अजून काय एक विशेष सन्मान आपले समालोचक मित्र, ते म्हणजे अक्षय साडम. 5 रात्रीत अफलातून काम राहिलं, आणि साहेब सांगताना आनंद आहे, या मुलानं एकही पैसा न आकारता हे काम केलंय. त्यामुळे द ग्रेट मराठा परिवार, मोहन रवींद्र पाटील साहेब आणि एकूणच ही स्पर्धा त्याचा आभारी आहे. एकदा जोरदार टाळ्या अक्षय साडम साठी. मोहनभाईंना सुद्धा विनंती करतोय आपण या फ्रेम मध्ये यावा. अक्षय साडम यांचा विशेष सन्मान. अभिनंदन अक्षय, आणि तुझी प्रगती होत राहो. हीच द ग्रेट मराठा परिवार आणि साहेबांच्या वतीनं खास खास शुभेच्छा. अजून एक खास सन्मान, एक असा समालोचक मित्र ज्यांनी मागच्या 5 वर्षात साहेब अतिशय महाराष्ट्रभर पिंजून काढलाय. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मनीष पाटील हा आपला आगरी मुलगा अगदी नाव कमावतोय. त्यामुळे मनीषचं देखील विशेष कौतुक करताना आनंद होतोय, आणि हाही सन्मान आपल्या शुभस्ते व्हावा हीच अपेक्षा. अगदी 100 पेक्षा जास्त मुलाखती कोरोना काळामध्ये यूट्यूबच्या द्वारे ज्यांनी संपन्न केल्या, तिथून हा प्रवास अगदी महाराष्ट्रभर गाजतोय. अनेक नामवंत मोठ्या स्पर्धा गाजवल्या मनीषनं, आजही गाजवतोय. त्याचाही विशेष सन्मान या स्पर्धेदरम्यान. तसेच प्रमोदजी शेडगे आपण या प्लीज. या प्रमोदजी शेडगे, पालघर भूषण पुरस्कार प्राप्त ही व्यक्ती. हाही एक महत्त्वपूर्ण समालोचक नेहमीच भाईंच्या स्पर्धेसाठी असतो, आणि मागच्या पहिल्या 2 दिवशी आणि आजची रात्र देखील आपली सेवा प्रमोदजी शेडगे देत आहेत. त्यांचाही विशेष सन्मान इथे आम्ही करतोय. वेलकम प्रमोदजी शेडगे. अगदी एका छोट्याशा आडणेच्या गावामधून येत अतिशय चांगला प्रवास याही मुलाचा राहिलाय साहेब, आणि आनंद आहे आमच्या स्पर्धेचा तो भाग आहे. प्रमोद शेडगे अगदी पालघर भूषण. अजून एक सन्मान HM साऊंडचे आमचे, तसेच JTC लाईव्हचे मुन्ना यांचा देखील आपण करावा. अगदी मेहनती मुलं आहेत, आणि सांगेल ते काम अगदी एका शब्दावर. जसा साहेबांचा आदेश तसा मोहनभाईंचा आदेश आला की या मुलं अगदी एका पायावर तयार होतात. त्यांचा विशेष सन्मान आपल्या शुभस्ते व्हावा ही सदिच्छा. हे सगळे आपले भूमिपुत्र आहेत, आणि सांगताना खूप आनंद होतोय. अगदी टेक्निकल बाजू असो, मेहनतीच्या गोष्टी असो, सगळ्या गोष्टी आपले भूमिपुत्र अफलातून पद्धतीने करतात आणि एका शब्दावर करतात. मनापासून कौतुक आहे नयन, मनापासून कौतुक आहे मृणाल, आणि निश्चितच साहेबांच्या शुभस्ते हा सन्मान आपलाही होतोय. समालोचक कित्येक असतात आणि खूप जण उशिरा सुरुवात करतात, पण 9वी पासून ज्या व्यक्तीने समालोचन केलेले जवळपास 27 वर्षांपासून ही व्यक्ती समालोचन करते, आणि अस्खलित मराठी भाषेतून त्यांनी देखील आयोजकांचं मन जिंकण्याचं काम केलं. संकेतजी पाटील जे राईचे आहेत, आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं वक्तृत्व तुम्ही ऐकलं असेलच. पाहुण्यांची माहिती कशी संग्रहित करायची आणि प्रेक्षकासमोर आणायची, त्यासाठी संकेतजी पाटील यांना ओळखलं जाते, आणि म्हणूनच महाराष्ट्रातील स्पर्धा स्वतः त्यांचं मेडिकल आहे तरी सुद्धा पॅशन म्हणून क्रिकेटचं समालोचन सातत्याने ते करतात, आणि म्हणूनच त्यांच्या आवाजाची जादू आपण विविध स्पर्धांमध्ये ऐकले. आणि द ग्रेट मराठा परिवाराचे हे अविभाज्य घटक राहिले आहेत. संकेतजीचा सन्मान साहेबांच्या शुभस्ते होतोय. त्यानंतर निशांत पाटील आपण यायचंय. हा सुद्धा मुलगा खूप जास्त टॅलेंटेड आहे, आणि आपल्या समालोचनाच्या जोरावर आयोजकांचं नेहमीच काम पूर्ण केलं जाते. स्वतः ते भिवंडीचे आहेत. अभ्यास कसा असायला हवा, प्रत्येक आयोजकांच्या मदतीला कसं धावून जायला हवं, ती भूमिका नेहमीच निशांत पाटील यांची राहिलेली आहे. त्याचमुळे भिवंडी असेल, पालघर असेल, मुंबई असेल, या ठिकाणच्या सर्व अग्रमानांकित स्पर्धांमध्ये तुम्हाला निशांत पाटील यांचा आवाज ऐकायला मिळतो. चला, अजून एक विशेष सन्मान, ते म्हणजे आमचे संदीपजी गावंड. या प्लीज संदीप गावंडजी, कुठे आहात आपण, लवकर या. हाही असा समालोचक गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने या विभागात आणि अनेक विभागात अगदी दर दिवशी स्पर्धा त्यांच्या वाणीतून साकारत असतात. आमचा समालोचक मित्र. आणि साहेब अजून एक महत्त्वाची गोष्ट, ही स्पर्धा
अगदी भाईंच्या आग्रहा खातर एकही पैसा न घेता त्यांनी पूर्ण केलंय. त्यांचाही विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद संदीप गावणजी, आपला मनापासून आभार. आणि निश्चितच आपल्याही कारकिर्दीत अनेक मोठे माइलस्टोन येवो याच सदिच्छा या स्पर्धेदरम्यान. तसेच विजयजी कांबळे, आपण या प्लीज. आमचा गुणलेखक मित्र, त्याचाही खास सन्मान आपण लगेच साहेबांच्या उपस्थितीत करतोय. अजून एक जबरदस्त गुणलेखक, अगदीच आपण मगाशी संजयजी म्हात्रे यांचा सन्मान केलात गुणलेखक म्हणून. त्यांचाच हा चेला आज त्याच्या माध्यमातून देखील अगदी नवीन नवीन मुलं गुणलेखन क्षेत्रात येत आहेत. अगदी सुवाच्य अक्षर, डाऊन टू अर्थ मुलगा, प्रत्येक काम इमाने इतबारे करणारा, सगळ्यांचे अपडेट्स ठेवणारा. जोरदार टाळ्या विजय कांबळेसाठी. त्याचंही मनापासून कौतुक, त्यांचाही विशेष सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून आभार. निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य दिलात. पुन्हा एकदा असं नसतं वा. चला वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. चला आपण ऑडियन्स कॅच, त्याच्याकरता पारितोषिक होतं 2500 रुपये. तर ते ऑडियन्स द्यायचं आहे. हाताला स्पर्श दोघांचा झाला आणि कॅच हातामध्ये याच्या आल्या. 2500 रुपयाचा मानकरी. मला वाटते वसई कोलीवाड्यावरून हे प्रेक्षक आलेत. एकंदरीत काय म्हणाल मोहनदादां विषयी, ज्यांनी हे प्राइज लावले आणि ते दिलेही. थँक्यू. नक्कीच. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत अक्षित 11 टेंबवली या संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पूर्णपणे बॅटिंग लाईन कॉलॅप्स झाली आहे. निधी स्पोर्ट्स कासर वडवली या टीमची प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने जर पाहिलं तर विकेटची पडझड या मॅच मध्ये तू चल मैं आया अशी परिस्थिती आतापर्यंत कासर वडवली टीमची आपल्याला पाहायला मिळाली. ती विकेट मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थानं प्रॉपर टायमिंग साधता आलं नव्हतं या चेंडूवरती आणि भरपूर जास्त एलिव्हेशन देखील पाहायला मिळालंय. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका पुन्हा एकदा उडवला लॉंग ऑफला. विघ्नेश आहे सेफ हँड, मिस्टेक करणार नाही आणि त्याच्या माध्यमातून झेल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज बाद या मॅच मध्ये. सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थानं 74 धावांचं मोठं टार्गेट आणि इथून जर पाहिलं तर धावा बनवत असताना संघर्ष करतोय कासर वडवली हा संघ. आयुब शेखची महत्वाची विकेट. सुहास पवार ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून आज या संघामध्ये दाखल झाला. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विविध क्रीडा स्पर्धेमध्ये आयकॉन प्लेअर म्हणून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. आज पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जुचंद्र गावामध्ये तो दाखल झाला, परंतु फारसं योगदान त्याला देता आलेलं नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक खऱ्या अर्थानं 5वं सुरू आहे. पूर्णपणे एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार हो. यावेळेस मोठा फटका, पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे संघ अक्षित 11 टेंबवली. निलेशजी चव्हाण यांचा संघ. या संघाने पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिली तर चांगली कामगिरी केलेली आहे. जबरदस्त कामगिरी. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 73 धावा 74 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं आणि हे टार्गेट चेस करत असताना कुठेतरी मागे राहिला हा संघ. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली.
आपल्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते राजनजी विचारे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या करिश्माने अनेक तरुणांना पक्षाशी जोडले. यापैकी अनेक तरुणांनी राजकारणामध्ये बस्तान बसवल्यानंतरही आजपर्यंत शिवसेनेची साथ सोडलेली नाही आहे. आणि अशा नेत्यापैकी एक नाव आहे, ते म्हणजे आदरणीय सन्माननीय राजन विचारे साहेब आणि आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. चला, आपले दोन्ही मुख्य साहेब इथे उपस्थित आहेत, राजनजी विचारे साहेब आणि तसेच माया पाटील साहेब. यांच्या शुभस्ते आपण एक विशेष सन्मान करूया. ज्या ट्रॉफीज आपण बघतोय प्रथम, द्वितीय आणि